राम राम मंडळी, नमस्कार मित्र. मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो विदर्भ आयस अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. अपेक्षा आहे की आज ज्यांची मेन्स होती, आज तुम्ही बघितलं असेल तर STI मेन्स पेपर 2 होता. गॉट इट. जसं आपण आपली जशी मेन्सची डिस्कशन सिरीज आपण सुरू केली होती म्हणा, किंवा टेस्ट सिरीज आपली होती, त्यामध्ये आपण बघितलं होतं की पॉलिटीचं डिस्कशन आपल्याकडे होतं. सो आपण आज जे पॉलिटीचे प्रश्न आलेले आहेत त्याचं विश्लेषण इथे करूयात. म्हणजे जर तुमच्याकडे पेपर नसेल तर पटकन कुठून तरी तो ॲडजस्ट करून घ्या, म्हणजे काय होईल. आणि ज्यांची मेन्स नाही आहे दिलेली त्यांनीही करायला हरकत नाही, कारण समभाऊ आज न उद्या आपल्याला ते लागणारच आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. आजचे 10 प्रश्न सांगायला आपल्याला आवडतं या गोष्टीसाठी की 10 प्रश्न तुलनेनं सोपी होते. तुलनेनं आपण जे डिस्कस केलं, एक 5 ते 6 टेस्ट ज्या कुठल्या होत्या, मग पेपर 1 आणि पेपर 2 इन्क्लूड करून त्यातले होते. आणि सर्वसामान्य अभ्यास असल्यावर सोपं करूयात, म्हणजे की लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचल्यानंतर हे सर्व प्रश्न सुटणारे होते. यासाठी कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स आपल्याला लागणार नव्हतं. म्हणजे हे 10 जे प्रश्न होते तर पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याजोगे सगळे प्रश्न होती. ठीक आहे. इकॉनॉमिक्स आणि बाकीच्या विषयांबाबत रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज बोलतील, म्हणजे गॉट इट. चला, सो आपण 1 बाय 1 क्वेश्चन सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 1 जबरदस्त प्रश्न आहे आजचा. प्रश्न आहे तुम्हाला की भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. आता तुम्हाला थोडंसं आधीच सांगून देतो, म्हणजे मग तुम्हाला काय होईल की याची आयडिया येऊन जाईल. तुम्हाला माहित आहे धर्मनिरपेक्षता 42वी घटना दुरुस्ती 1976, बरोबर. सेक्युलरिझम हा वर्ड टाकलाय, बरोबर. आता आपण पाहतो की एक गोष्ट अशी आहे की सेक्युलरिझम असं म्हणतात की ऑलरेडीच आधीपासूनच इम्प्लिसिटली भारतीय राज्यघटनेमध्ये होताच की तो फक्त टाकला गेलेला आहे 42व्या घटनादुरुस्तीनं. पर काय म्हणते धर्मनिरपेक्षता जनरल जर आपण त्याला व्याख्यायित करायचं असं बोललोय म्हणजे तर काय होईल. तर पहिलं की राज्याचा कोणताही धर्म नसावा, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट की राज्यानं कोणत्याही धर्माला तुम्ही असं म्हणा की विशेष दर्जा देता कामा नये. तिसरं, राज्यानं कोणत्याही धर्माशी आपली जवळीकता साधण्याचा प्रयत्न करता कामा नये. सोपं करूयात, म्हणजे की राज्यानं धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तिविशेषशी मतभेद ना की भेदभाव करता कामा नये. समभाव यालाच काय आपण म्हणूयात मोठं सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हटलं पाहिजे. म्हणजे आणि सोबत माझी पर्सनल आयडेंटिटी काय आहे किंवा माझी कुठल्या धर्माशी जवळीकता आहे याचा राज्याशी काही संबंध असता कामा नये. मग मी माझ्या वैयक्तिक पातळीवर कोणताही धर्माचा प्रचार प्रसार करो, मात्र ते इतर धर्मियांशी किंवा इतर धर्मियांना दुःख पोचलं असं असता कामा नये. अशा वेळेस राज्य संस्था ही माझ्या वैयक्तिक धर्माच्या बाबतीतच्या आचरणात कोणताही हस्तक्षेप करत नाही किंवा किंबहुना करू नये अशी अपेक्षा असते, जे स्टेट सेक्युलर आहे तसं. आता जनरली भारत, अमेरिका किंवा युरोपियन स्टेट्स, दीज आर द सेक्युलर स्टेट्स असं आपण म्हणतो. हालाकी यात एक फरक आहे. म्हणजे तुम्ही जर कधी 11वीची कधी NCERT वाचली असेल तर इंडियन सेक्युलरिझम आणि वेस्टर्न सेक्युलरिझम बोथ आर द व्हेरी डिफरंट थिंग्स. म्हणजे हरकत नाही. तर एक काम करूयात, जेवढं आपण चर्चा केली त्या आधारे काय आपला प्रश्न सुटतोय का आपण बघून घेऊ. तर सुटलं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर आपण जरा चर्चा करूयात पुढे. म्हणजे बघा, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई आहे. आता काय ही गोष्ट दिलेली आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी की भारतीय धर्मनिरपेक्षता ही पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी आहे. कसं बोलणार आहे मी, म्हणजे पुढं भारतीय राज्यघटने संदर्भात धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याला धर्म आहे. खरी गोष्ट आहे का, हे तर असणारच नाही. म्हणजे राज्याला धर्म आहे म्हणजे काय तो राज्य धर्मनिरपेक्ष आहे? बिलकुलच नाही. कारण जर राज्याचा धर्म असेल तर तो एखाद्या विशिष्ट राज्याशी टिल्ट असणार आहे. म्हणजे जर पाकिस्तान, काय पाकिस्तान धर्मनिरपेक्ष राज्य आहे? बिलकुल नाही. सौदी अरेबिया, UAE ते मुस्लिम स्टेट्स आहेत आणि ते बिलकुल सेक्युलर नाहीच आहेत. म्हणजे सो तुमचं ब असलं पाहिजे उत्तरात, बिलकुल असता कामा नाही. कारण ब जर असेल तर मग ते व्याख्या होणार नाही म्हणजे सेक्युलर. म्हणजे गॉट इट. सो बघा, तर ब कुठं आहे? ब आहे 2 मध्ये, सो 2 कट केला. ब आहे 1 मध्ये, सो 1 कट केला.
आता आपल्याला समजलं की उत्तर क पण येणार नाही आपलं, कारण फक्त अ उरलंय, फक्त ड उरलंय. आपण बोलूयात पुढे दोन म्हणजे ठीक आहे. अ आपल्याला माहिती नाही म्हणूयात, सो आपण बी ब कट केलं. तर कट होईल राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे, सो भाई वो बी कट करू मतलब डन. आता बघा, राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. आता पुन्हा प्रश्न वाचतो. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. काय तुम्हाला ड हे योग्य वाटत नाही म्हणजे? यस करेक्ट, डच योग्य आहे. सो पहिल्याचं तुमचं उत्तर येईल 4. गॉट इट, डन. आता पहिलं का चुकीचं आहे? तर राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई आहे काय? नाही. इंडियन सेक्युलरिझम. आता हे अमेरिकेत आहे. अमेरिका म्हणा किंवा मग पाश्चिमात्य देशामध्ये तिथले राज्यसंस्था तिथल्या धर्माबाबत कायदे करू शकत नाही. मात्र भारतामध्ये ट्रिपल तलाक तुम्हाला माहीत आहे. पुढे जाऊन आपल्याला आपण पाहतो की समान नागरिक कायद्याची चर्चा सुरू आहे. गॉट इट. आपण असं पाहतो की लग्नाचं वय किती असलं पाहिजे याविषयी चर्चा आहे. हुंडाबंदीविषयी चर्चा आहे. नंतर आपण पाहतो की विधवा पुनर्विवाहाविषयी चर्चा आहे. बालविवाह आहे. काय गोष्टी आहेत ह्या? तर ह्या धर्माच्या अंतर्गत बाबी आहेत. तरी पण स्टेट कायदा बनवते की नाही? हो बनवते. कशाच्या आधारावर? सार्वजनिक नैतिकतेच्या आधारावर, पब्लिक मॉरलिटी. अब ये भाई हालांकि मेन्सचा सिलेबस आहे तो, MPSCचा हरकत नाही म्हणजे. गॉट इट. सो एक अ ब क रॉंग आहे, ड हे राईट आहे. दॅट्स वाय भारतीय राज्यघटनेसंदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा विशिष्ट असा कोणताही धर्म नाही. ठीक, चला हरकत नाही. जर तुम्हाला याचं जर एक्सप्लेनेशन हवं असेल तर बघा इथे हे 4-5 मुद्दे आहेत. या 4-5 मुद्द्याचा सार तो आहे. आता मला इथं धर्मनिरपेक्षता समजून सांगणं हा मोटिव्ह आहे मला सध्या माझा नाही. मोठं मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला अधिक डिटेल वाचायचं असेल तर तुम्ही इथे आरामशीर वाचू शकता म्हणजे ठीक आहे. आणि पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेचं मॉडेल आणि भारतीय मॉडेल यामध्ये थोडासा काय फरक आहे? हालांकि मी हे फार कमी मॉडेल दिलेत. तुम्ही जर लक्षात घेतलं तर पाश्चिमात्य देशांमध्ये तिथला धर्म आणि तिथली राज्यसंस्था हे पूर्णतः वेगळे असतात. त्यांचं कार्यक्षेत्र पूर्णतः वेगळं आहे. जर तिथल्या धर्मानं तिथल्या काही लोकांवर अन्याय जरी करण्याचा प्रयत्न केला धार्मिक माध्यमातून, तरी तिथलं सरकार एकही ब्र सुद्धा शब्द काढत नाही तिथल्या धर्मसंस्थेविरुद्ध. मात्र जर भारतीय धर्मात जसं सतीप्रथा होती, विधवाला पुनर्विवाह करण्याची परवानगी नव्हती, बालविवाहाची गोष्ट होती, ट्रिपल तलाक नावाची गोष्ट होती, काय ह्या त्या धर्मातल्या अनिष्ट बाबी नव्हत्या का? होत्या की. मग काय भारत देश, काय भारत सरकार काय त्याबाबत बोललं नाही आजपर्यंत? भूतकाळात बोललंय की. कारण भारताचं सेक्युलरिझम हे सकारात्मक धर्मनिरपेक्षतेला मानणार आहे आणि पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता ही नकारात्मकतेला प्रमोट करणारी आहे. गॉट इट. कसं आहे ते तुम्हाला समजलं असावं. चला पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आपण घेऊ म्हणजे यस क्वेश्चन नंबर 62 आला बघा तिकडे. यस जबरदस्त प्रश्न आहे. आणि इफ यू ऑल नो आपको सब पता है मतलब आर्टिकल 143 ज्याला माहिती आहे त्याला याचं उत्तर एकदम पटापट येणार आहे म्हणजे हरकत नाही. बघा, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत रिकामी जागा राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते. कधी? स्वतःहून. दुसरा ऑप्शन आहे राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर. तिसरा आहे मूलभूत हक्कांच्या संदर्भातील मुद्दा असेल तर. चौथा आहे देशाची एकता व अखंडतेला बाधा येईल असा मुद्दा असेल तर. मुद्दा असा आहे की राज्यघटनेतल्या कलम 143 नुसार जर राष्ट्रपतींनी सल्ला मागितला, कुणाचा? राष्ट्रपतीचा, माफ करा सर्वोच्च न्यायालयाचा, तर सर्वोच्च न्यायालय कलम 143 अन्वये राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतं. काय तुमचं क्लिअर झालं? उगाच देत नाही, दे बळबळ करत बसत नाही म्हणजे घ्या सल्ला माझ्याकडनं. जर मागितलं तर देतं. हेच आपल्या हे आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. जर तुमच्याकडे कोणी आलं सल्ला मागत तर द्या. उगाच फुकट सल्ले देत फिरू नका, तुमची किंमत कमी व्हायला लागते. गॉट इट. हरकत नाही म्हणजे. बघा आता 143 कलमांतर्गत 2 प्रकारचे सल्ले राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला मागतात. पहिलं एक तर कोणताही विशिष्ट कायदा किंवा मग कायद्यामध्ये आलेली अडचण जर असेल आणि जर ती अडचण तुम्ही असं म्हणा की घटनात्मक असेल आणि जर राष्ट्रपतींना ते कळत नसेल तर राष्ट्रपती आपले हे जे असतात भारताचे जे महान्यायवादी होते बरोबर, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जे असतात त्यांच्या माध्यमातून ते सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागतात.
पहिलं. दुसरं, जर घटना निर्माण होण्याच्या पूर्वीचे जर काही करार असतील, काही ट्रिटी असेल, बरोबर, तर अशा आणि तो जर त्या कराराबाबतचा एखादा वाद निर्माण झाला तर अशाही वेळेस राष्ट्रपती कोणाला सल्ला मागतात, तर सर्वोच्च न्यायालयाला. लक्षात घेतलं पाहिजे की पहिलं जे आहे म्हणजे पहिलं विशिष्ट प्रकरण, जे विशिष्ट कायदा, एखादा नियम याबाबत जर सल्ला मागितला सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतींनी, तर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देणं बंधनकारक नाही आहे. म्हणजे मात्र इन सेकंड अटेम्प्ट किंवा सेकंड गोष्ट आहे की जर प्री कॉन्स्टिट्यूशन ट्रिटी असेल, म्हणजे राज्यघटनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी जर एखादा करार वगैरे झाला असेल आणि त्या कराराबाबतचा वाद जर निर्माण झाला आणि मग जर राष्ट्रपतींना कळत नसेल की नेमकं काय केलं पाहिजे, तर आणि अशा प्रकरणामध्ये जर राष्ट्रपतींनी सल्ला मागितला सुप्रीम कोर्टाचा, तर सुप्रीम कोर्ट हॅज बाइंडिंग, म्हणजे सुप्रीम कोर्टावर बंधनकारक आहे की त्यांनी सल्ला दिलाच पाहिजे. गॉट इट. आणि या दोनही प्रकरणामध्ये दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो, तो सल्ला ॲज अ ॲडवायझरी असतो, तो फक्त ॲडवाइस आहे. दोनही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टनं सल्ला दिलेला बंधनकारक नाही आहे राष्ट्रपतींवर, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. गॉट इट. तर असं हरकत नाही. सो तुम्हाला याचं उत्तर आलं असावं, तर 62चा आन्सर शुड बी 2 ओनली, बरोबर. दुसरं म्हणजे, आणि जर तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर बघा कलम 143, कलम 143 त्यातलं पहिला कुठला, दुसरा कुठला, पहिला मुद्दा कुठला, कायद्याच्या कोणत्याही प्रश्नावर किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या वस्तुस्थितीवर जे उद्भवले आहे किंवा जे उद्भवण्याची शक्यता आहे ते असं, आणि पूर्व घटना, करार, प्रतिबद्धता, सनद इत्यादी बाबींमध्ये जर कुठली अडचण असेल तर त्यावर म्हणजे. गॉट इट. चला हरकत नाही, पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 63 जबरदस्त प्रश्न आहे. हां, भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मधील विशेष तरतुदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जर तुम्ही कधी बघितलं असेल तर 371 ते 371H, बरोबर, हे वेगवेगळ्या राज्यांना काही विशेष तरतुदी, विशेष तुम्ही म्हणा की एक अधिकार प्रोव्हाइड करतं म्हणजे, आणि खास करून तिथल्या राज्यपालांना काहीतरी विशेष अधिकार प्रोव्हाइड करण्याचं एक माध्यम तुम्ही म्हणायला हरकत नाही. सो कलम 371 अन्वये महाराष्ट्र व गुजरात या राज्याला विशेष अधिकार देण्यात आलेले तुम्हाला पाहायला भेटतात, किंवा तुम्ही म्हणा की हे विशेष तरतुदी हे 371 अन्वये महाराष्ट्र आणि गुजरातला दिलेले आहेत. सो याचं उत्तर काय येईल? फक्त ड इज द आन्सर. आता कसं बघून घेऊ म्हणजे आपण, तर इथे बघा कलम 371 स्पेशल प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र आणि गुजरात. 371A नागालँड, बी आसाम, सी मणिपूर, डी आंध्रा आणि तेलंगणा, आणि ई आंध्र प्रदेशमधल्या केंद्रीय विद्यापीठं, एफ सिक्कीम, जी मिझोराम, एच अरुणाचल प्रदेश, आय गोवा आणि तुमचं जे काय तर हे कर्नाटका. सो 371 ते 371 जे पर्यंत आहे. मी जरा थोडं पुढे गेलो तर एच नाही, म्हणजे एचच्या पुढे आहे आय आणि जे सुद्धा या 2 आहेत. गॉट इट. चला हरकत नाही म्हणजे. चला डन. क्वेश्चन नंबर पुढे जाऊयात. 64. हां, रिकामी जागाचा इंडियन काउन्सिल ॲक्ट. आता तुम्हाला मी यासाठी हा प्रश्न सामार करून ठेवा. ASOची एक्झाम पुढच्या वीकला होणार आहे. 100% मला असं वाटतं हा प्रश्न पडणार आहे. असा नाही पडेल परंतु या कॉन्टेक्स्टमध्ये, कारण PSI मेन्स पेपर 2 मागील रविवारी झाला, बरोबर. मागील रविवारच्या त्या पेपरमध्ये सेम प्रश्न आहे, सेम, फक्त ऑप्शन चेंज आहे. काय म्हणते तो? सेम प्रश्न आहे, फक्त ऑप्शन चेंज आहेत. रिकामी जागाचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय घटनेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा पार करतो, तर याचं उत्तर आहे 1861. आता काही लोक त्याला 1891 म्हणतील, तो आपापलं परसेप्शन आहे, म्हणजे की दोन्ही कायदे जे आहेत ते दोन्ही महत्त्वाचे आहेत. एक तर 1871ला आणि 1881ला कोणताही कायदा आलेला नाही, त्यामुळे प्रश्नच नाही. 1861 मुळे काय झालं होतं, एक तर पोर्टफोलिओ सिस्टीम आले आणि मुंबई आणि मला वाटतं एक मद्रास वाटते बहुतेक, ठीक आहे, मुंबई आणि मद्रास या प्रांतांना विधिमंडळं बहाल करण्यात आलेली होती. सोबतच आपला तेव्हाचा जो व्हाईसराय होता, तर त्या व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये 3 भारतीय लोकांना तात्पुरतं का होईना परंतु समाविष्ट करण्यात आलेलं होतं. सोबतच जे मंत्रिमंडळ म्हणा किंवा डिपार्टमेंट म्हणा किंवा पोर्टफोलिओ सिस्टीमसुद्धा याच कायद्यानं मान्य झालेली तुम्हाला पाहायला भेटते. सो 1861चा कायदा फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, म्हणजे भारतीय परिषद कायदा. सो दॅट
इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 हा तुम्ही असं म्हणा की याचं उत्तर आहे कुठलं? हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कायदा तुम्ही असं म्हणू शकता. सेम टू सेम प्रश्न, फक्त ऑप्शन का तुम्हाला मी सांगतो. मागच्या रविवारच्या 1936चा कायदा म्हटले ते, 1921चा कायदा म्हटले ते, आणि 1999चा कायदा म्हटले. आता मुळात 1999ला कुठला कायदा झालेला नाही, 1920चा कुठला कायदा नाही आहे म्हणजे, आणि 1936चा कुठला कायदा नाही. सो त्यावेळेस त्यांनी फक्त फॅक्ट बिघडवल्या होत्या आणि एक ऑप्शन हा होता त्याच्यात 1871-61 जो आजही आहे म्हणजे. गॉट इट. सो हरकत नाही. सो 6 to 4चं तुमचं आन्सर शुड बी 2 ओनली. आता मे बी 1 सुद्धा असू शकतं. मागच्या वेळेस हे 1 नव्हतं. सो इथं आता आयोगाचं परसेप्शन आहे की आयोग नेमकं या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहतं. ठीक आहे. सो 1 किंवा 2 उत्तर असेल. मे बी 2 हे जास्त प्रॉपर त्याचं उत्तर असण्याची दाट शक्यता आहे. ठीक, चला हरकत नाही. सो पुढचं क्वेश्चन नंबर 65. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार संसदेला, राष्ट्रपतींना, विधी आयोगाला की भारताचे सर्वोच्च न्यायाधीशांना? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश संख्या वाढवण्याचा अधिकार बऱ्याच लोकांना असं वाटतं राष्ट्रपती, मात्र तो आहे संसदेला. भारतातल्या वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये किती न्यायाधीश असावेत हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश असावेत हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संसदेला म्हणजेच इंडियन पार्लमेंटला आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला समजतं का मी काय म्हणतोय? तर यस, हरकत नाही. पुढे जाऊयात. सो 65चा आन्सर शुड बी 1. बघा आता इकडे तुम्ही बघितलं असेल तर कधी तर न्यायालयाचे जसं काम वाढत गेलं, वेळोवेळी संसदेनं न्यायाधीशांची संख्या वाढवत नेलेली आहे. 1950 मध्ये अगोदर 8 हे होते मुख्य न्यायाधीश पकडून, किती होते तर 8 न्यायाधीश होते. नंतर 56 मध्ये ते झाले 11, 1960 14, 78, 18, 88, 86, 26, 2009 मध्ये ते 31 झाले, आणि 2019 मध्ये आता 33 + 1 म्हणजे 34 अशी न्यायाधीशांची संख्या झालेली तुम्हाला पाहायला भेटते. आणि वेळोवेळी हे संसदेच्या कायद्यानं वाढवलेले नंबर्स आहे हे तुम्हाला माहिती असतील. ठीक, आणि हे सगळं दिलेलं आहे आपल्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये. सो फार काही दूर जायची गरज नाही आपल्याला. डन. चला क्वेश्चन नंबर 66. सो घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचं ठरविलं. रिकामी जागा गोल परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. मुळात तुम्हाला माहित आहे की 3च गोलमेज परिषद झाल्या. सो 6व्या आणि 4थ्याचा काही प्रश्नच नाही. 1933 ची चर्चा करतोय. 1932 सालीच 3री गोलमेज परिषद झाली होती. सो दॅट उत्तर काय येईल तर 3ऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध तुम्हाला केलेली पाहायला भेटते. गॉट इट. सो क्वेश्चन नंबर 66चा आन्सर शुड बी 3 ओनली. चला, आणि जर तुम्हाला काही बघायचं असेल बघा तर इथं तुम्हाला पहिली गोलमेज परिषद ती झाली कधी होती तर सप्टेंबर 30 ते जानेवारी 1931. दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर ते डिसेंबर 1931, आणि तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये झाली होती. आणि या परिषदेनंतर श्वेतपत्रिका सुद्धा इश्यू करण्यात आलेली तुम्हाला पाहायला भेटते. डन. चला, सो क्वेश्चन नंबर आपण बघूयात 67. खालीलपैकी कोणती तरतूद खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? माझा प्रश्न आहे म्हणजे. सो आपला सोचो मतलब. आणि मला तुम्ही हे पण सांगायचं आहे, कारण जर तुम्ही बघितलं इथे, हालाकी तुम्हाला मी इथे जरा दाखवू शकतो की भारतानं काय काय घेतलं कुणाकडनं, मात्र तो सध्याचा विषय नाही आहे आपला. ठीक आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये अमेरिकन राज्यघटनेतनं मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स घेतलेले आहेत. बरोबर, कलम 12 ते कलम 35. आता एकरी नागरिकत्व आपण घेतलं ब्रिटनकडनं, संसदीय सरकार आपण घेतलं
ब्रिटनकडनं. आता तुम्हाला सांगायचं आहे मूलभूत कर्तव्य हे आपण कुठून घेतलेलं आहे. बघा इथे तुम्ही जर बघितलं असेल कुठेतरी तर मूलभूत कर्तव्य हे आपण घेतलं आहे सोव्हिएत रशियाकडनं. बरोबर. नेक्स्ट आपण ब्रिटिशकडनं काय घेतलं, संसदीय शासन व्यवस्था आणि एकच नागरिकत्व. आणि अमेरिकेकडनं आपण मूलभूत हक्क नावाची गोष्ट घेतलेली आहे. गॉट इट. सो त्यांनी काय म्हटलं आपल्याला की आपण अमेरिकेकडनं काय घेतलं बाबा, तर आपण घेतलं मूलभूत हक्क. दॅट्स वाय अवर आन्सर शुड बी 2 ओनली. सो 67चा आन्सर 2. चला सो 68 बघूयात प्रश्न. पण फारच सोपा प्रश्न आहे, म्हणजे की तुम्ही म्हणा की लड्डू प्रश्न आहे, फुलटॉस प्रश्न आहे. आणि असे प्रश्न आले की जरा सिक्सेस मारायचा, प्लेट निघायची म्हणजे. डन. चला सो अ ब क ड समतेचा हक्क. आधी तुम्हाला मी कलम सांगतो मग पुढे आपण जाऊयात. समतेचा हक्क म्हणजे कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे कलम 19 ते 22. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे कलम 23 ते 24. आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे तुमचे कलम 29-30. ठीक. चला आता आपण याची जरा जोडी लावायचा जरा प्रयत्न करूयात. पहिलं स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 20 कुठे तुमचा इथे जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण म्हणजे तुम्ही असं म्हणा कलम 21. बरोबर. नेक्स्ट सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी कम्स अंडर आर्टिकल 60 ना. कारखान्यांमध्ये बालमजुरीस प्रतिबंध 24. बरोबर ना. यस. आणि अल्पसंख्यांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार कलम 30. अब आप सोचिए मतलब काय तर समतेचा हक्क 14 ते 18. असं तुम्हाला अला 4 टाका, अला 4 2 ठिकाणी आहे. बरोबर. यस. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 आणि इथं 21 आहे. सो बला 3 टाका, तुम्ही टाकलं बला 3. आता शोषणाविरुद्धचा हक्क 23-24 टाका, 24 म्हणजे 1 टाका. आलं होतं तुमचं उत्तर. सो आपलं उत्तर येईल की 67चं उत्तर तुमचं आलं पाहिजे 4, 3, 1, 2 म्हणजे तिसरं इज द आन्सर क्वेश्चन नंबर 68. गॉट इट. फार सोपं होतं, म्हणजे फारच सोपं होतं. त्यामुळे काही फार आपल्याला जास्त डोकं लावायची गरज आहे मला असं वाटत नाही. थोडं बहुत ज्यांचा अभ्यास आहे राज्यघटनेचा त्यांना सहज करता येऊ शकतं. हा प्रश्न तुम्ही असं म्हणा की हा मीडियम कॅटेगरीमध्ये येणारा मोडणारा प्रश्न आहे. म्हणजे ठीक आहे. बघा भारतीय राज्यघटनेचा विकास हा वेगवेगळ्या टप्प्यात झालेला आहे. म्हणजे मग त्यासाठी फेमस जर कुठले हे असतील एक कायदे असतील 1909चा कायदा, 19चा कायदा, 35चा कायदा म्हणजे गॉट इट. सो मात्र 1919च्या कायद्यानं काय झालं की राज्यामध्ये अधिक जास्त ऑटोनॉमी आणली गेली, स्वायत्तता आणली गेली आहे. राज्यामध्ये एक तुम्ही म्हणा की दुहेरी शासन पद्धती आणली गेली, ज्याला आपण डायरेक्ट असं म्हणूयात. आपल्याला काय आहे तो सध्या विषय सध्या शिकायचा नाही आहे. म्हणजे बरोबर बऱ्याच राज्यांना ऑलमोस्ट एक तुम्ही म्हणा की 6 राज्य होते किंवा त्यापेक्षा जास्त, म्हणजे त्या राज्यांना आता कायदे करण्याची पावर दिली गेलेली आहे. कारण विषयांची वाटणी केली गेली आहे. काही विषय ॲज अ प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट म्हणजे तुम्ही असं म्हणा की स्टेट सब्जेक्ट आणि काही एक केंद्र सब्जेक्ट म्हणजे तुम्ही म्हणा की युनियन सब्जेक्ट असं बनवलेलं आहे. डन. हरकत नाही. सो भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्यांची पायाभरणी खालीलपैकी तुम्हाला कशामध्ये दिसते तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे डन. बरोबर. हरकत नाही. बघा बघा इकडे आता. सो 1919चा कायदा त्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतो. त्यांनी डायरकी इस्टॅब्लिश केलेली आहे. डायरकी म्हणजे काय तर काही राखीव विषय आणि काही हस्तांतरित विषय. म्हणजे सो राखीव विषयांवर राज्याचा जो गव्हर्नर असेल आणि त्याचं जे काउन्सिल आहे ते कायदे बनवतील. मात्र हस्तांतरित विषय जे असतील त्यावर ती जी राज्याची असेंब्ली असेल, विधानसभा असेल, ती सुद्धा कायदा बनवू शकते. आणि हे पहिल्यांदा असं होतंय की त्या राज्याच्या विधानसभेला कायदे करण्याची पॉवर डायरेक्टली मिळाली. काही विषयावर का असे ना, मात्र काही प्रमाणात राज्यांना स्वायत्तता देण्याचं काम हे 1919च्या कायद्यानं केलेलं होतं. त्यात हे दिसत नाही म्हणजे आपल्याला. गॉट इट. हरकत नाही. आणि 1935चा कायदा मग तर प्रश्नच नाही, म्हणजे की यानं राज्यामध्ये संपूर्ण स्वायत्त व्यवस्था आणली होती. डन. पण मात्र प्रश्न काय म्हणते तुम्हाला, प्रश्न असा म्हणतोय की पायाभरणी कुणी केली तर पायाभरणी 100% मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड याच तुम्हाला कायद्यानं पाहायला भेटते. बाकी मग कायद्याचे विविध घटक म्हणजे तो जो कायदा होता त्या कायद्यानं काय काय केलं सध्या शिकण्याचा सध्या विषय नाही आहे आपल्याकडे. मात्र 1919 कसं राज्यांना मजबूत केलं,
राज्यांच्या विधानसभा किंवा मग विधिमंडळ जे आहे ते कसं मजबूत केलं हे तुम्ही इथं आरामशीर वाचू शकताय. म्हणजे गॉट इट. आणि लास्टवालं राज्यपालांचं कार्यकारी अधिकारांबाबत तुम्हाला खालील विधान विचारात घ्यायची आहेत. कार्यकारी अधिकार म्हणजे काय? एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. बरोबर. हां, पहिलं, राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात. बिलकुल गलत बात आहे. नेमणूक नाही, शपथ देतात. म्हणजे सो 100% हे तर येणार नाही. सो कट करा. कारण तुम्हाला माहित आहे की राज्यातील उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक हे भारताचे राष्ट्रपती करत असतात, राज्यपाल करत नाहीत. बरोबर. सो भाई तर कटलं. चुकीचं आहे. सो कुठं आहे? फक्त आणि ब इथं आहे. वरील सर्वमध्ये आहे. आता तुम्हाला हे तर समजलं की ड कॉमन आहे. आता ड एकदा वाचून की मग बवर जाऊ. काय म्हणते? राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. खरं आहे. 164 कलम आहे वाटते बहुतेक. बरोबर. आणि राज्यपाल राज्यांच्या महाधिवक्त्यांची सुद्धा नियुक्ती करतात. आता हा 165 कलम असतो ना, बरोबर ना, 165 राज्यांचा महाधिवक्ता. सो होतं. बरोबर आहे. बघून घेऊ आपण. राज्यपाल राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूची नियुक्ती करतात. ही गोष्ट खरी आहे. कारण राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती हा राज्यपाल असतो. मात्र वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जे व्हाईस चान्सलर जे असतात, या व्हाईस चान्सलरची नियुक्ती ज्याला कुलगुरू म्हणतो, ती नियुक्ती राज्यपाल करतात. सो ड इज द आन्सर. कसं हे बघूया तुम्ही आता. सो बघा इथे एक तर त्यांची कुठली पॉवर्स आहेत. तर राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती करतात. आणि ते आहे तुमचं 164 कलम. सोबत आपण पाहतो की जो महाधिवक्ता असतो त्याची नियुक्ती करण्याची कोण करते? तर राज्यपाल करतात. नेक्स्ट पाहतो, राज्याच्या विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपाल काम करतात आणि वेगवेगळ्या कुलगुरूंची सुद्धा नियुक्ती राज्यपाल करत असतात. आलं उत्तर. अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तुलनेनं पेपर हा इझी होता. 10 प्रश्न होते. पैकीच्या पैकी मार्क भेटतील एवढ्या सोपी हा प्रश्नपत्रिका होता. आणि आपण ज्या गोष्टी शिकलो होतो आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी रिपीट झाल्यामध्ये होत्या. आता कारण ते टेस्ट सिरीजचं डिस्कशन पॉलिटीचं माझ्याचकडे होतं. दॅट्स वाय मला बरीचशी प्रश्न आठवत आहेत अजून. आणि तुम्हाला म्हटलं ना की मागच्या रविवारचा पेपर पॉलिटीचा आणि इथे एक प्रश्न ॲज इट इज आहे, फक्त ऑप्शन चेंज केलेत. म्हणून ASO वाले ज्यांची एक्झाम पुढच्या हप्ते आहे त्यांनी मागचं 10 प्रश्न हे 10 प्रश्न याचा अभ्यास करून जावा. म्हणजे गॉट इट. जर तुम्हाला मागच्या 10 प्रश्नांचा व्हिडिओ हवा असेल PSI वाला तर तोही मला कळवा. आपण लगेच वाटलं तर रेकॉर्ड करून पुन्हा टाकून देऊ. म्हणजे अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. भेटूयात पुढच्या संडेला. तोपर्यंत अभ्यास करत राहा. खूप खूप धन्यवाद.